म्हणजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आज इथे दुय्यमचा सामना बंधन आणि दुय्यमच्या दुय्यमच्या जोडीला लाभलेल्या सन्मान्य शरद सुरमाताई बाळसागरे यांनी प्रश्नाची मांडणी केली. तर एका इतिहासकाराने स्वर्ग कोणाला म्हटलाय. मॉनिटरचा रिटर्न कमी करत होता. हॅलो. आणि पोंगेचं रिटर्न कमी, पोंगेचं रिटर्न मॉनिटरचा रिटर्न कमी करून टाकला, पोंगेचं रिटर्न. तर एका इतिहासकाराने स्वर्ग कोणाला म्हटलाय हा बाईचा प्रश्न आहे. तर बाई जिथे कुठं असाल तुम्हाला लक्ष ठेवा, मी प्रश्नाचे तुम्हाला उत्तर करतो, समाधान करतो. तर एका इतिहासकाराने हलका एका इतिहासकाराने म्हणजे कोणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वर्गाची उपाधी दिली आहे कोणाला, आंबेडकर चळवळीमध्ये जे कार्य करतात त्या लोकांना, बहुजनाच्या हितासाठी. हा आता तू म्हणशील का मग बाकी लोकांना काम नाही करत तर ते स्वर्गात नाही का? स्वर्गात आहे बाई. बहुजनाची संख्या म्हणजे 100% लोक हे बहुजन आहे. आणि प्रत्येक समाजासाठी त्यांना जे कार्य केलं त्याला अण्णाभाऊ साठेंनी स्वर्गाची उपाधी दिली. कारण की अण्णाभाऊ साठे अगोदर हे कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करत होते, पण आता काही कालांतराने त्यांना आंबेडकर चळवळीमध्ये काम केलं आणि त्यांनी त्याच्यानंतर या स्वर्गाची उपाधी त्या चळवळीला दिली. माझ्या वाचण्याप्रमाणे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण आता माझ्या समोर तुम्हाला प्रश्न आहे. हो मॅडम साहेबांना लक्ष असू द्या. सुरमाबाई हा प्रश्न आहे आणि प्रश्नाची हा सुंदर आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव दोन संत या महाराष्ट्राच्या भूमीवरती झाले, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव. तर विचारायचं आहे तुम्हाला बाई मला की संत ज्ञानेश्वर खरे वारकरी उपासक का संत नामदेव खरे वारकरी उपासक? संत ज्ञानेश्वर खरे वारकरी उपासक का संत नामदेव खरे वारकरी उपासक? प्रत्येक संताचे तुम्हाला दोन उदाहरण पटवून द्यायचे लोकांसमोर. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कसे आणि संत नामदेव नामदेव कसे मानून आपली शैली. आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं समाधान करा एवढा आहे. आणि तुम्ही नाही कराल तर मी इथं उभाच आहोत रात्रीपर्यंत. आणि म्हणून शेवटच्या करण्याचं काय
परमेश्वराची पूजा आता निवड पूजा हॅलो पोंग्यामध्ये हॅलो 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 तर आता निवड पूजा केल्याने होणार नाही बाळांनो. कुवार पुस्तक काम होतं बरोबर ठीक होतं पण हाताचे 2 हात झाले आणि मी लग्न करत नव्हतो. तर एवढ्या कमी वेळामध्ये लग्न झालं आणि मी सांगितलं तर मी खेळतला खेळपट्या माणूस आहो. मला म्हटलं शिकली सवरली बायको मागून नको द्या. तर त्यांनी काय केलं बैठकीमध्ये शिकली सवरली बायको मला मागून दिली आणि मळ गेलं त्यामुळे माम्याचं ग्रॅज्युएट बायको मला मागून दिली. तर आता ते ग्रॅज्युएट आहे आणि मी हा शेतकरी. आता चहा बहीण आहे आमचा दूध डेअरीचा धंदा हे म्हणे बैठकीमध्ये का दूध डेअरीवर बसत जाईल म्हणे. पण 15 दिवसात जमाना झाला हे डेअरीवर तर बसून ना राहिली आणि लोकांना नाही दूध देऊन ना राहिली. चला काही हरकत नाही. आणि जेव्हापासून धिंगाणा केव्हापासून झाला तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षीपर्यंत थोडं ठीक होतं. हे थोडं बिघडलं कुठून लाडक्या बहिणीचे पैसे जेव्हापासून खात्यात येऊन राहिले तेव्हापासून धिंगाणा होऊन राहिला. हो नवरा म्हणाल ते होईल ना बायको बनला होईल त्या केवायसी करायला भाई चालली गाडी किक मारली का चालला केवायसी आणि केवायसी कधी नाही करशील तर तुला 1000 रुपये भेटणार नाही. चालला मग दुडू नवरा. तर असं आहे. तर चला त्या माता रेणीची आराधना करतो आणि त्याच्यानंतर आपल्या पत्नीला आवडतो.